हा आहे लास्ट डे. आय एम काशीपूरमध्ये. झालो आहे मी ग्रॅज्युएट. तुम्ही फोटोज पाहू शकता माझे. खूपच छान आहे. लोक चालले आहे आता. सगळ्यांच्या गाड्या आहेत एक एक करून. तुम्हाला पूर्ण कॅम्पसचा मी टूर दे एक छोटूसा. आमचं कॅम्पस दिसतंय कसा. थोडं सनसेटचा टाईम झाला आहे तर थोडा अंधारी होऊन जाईल. आम्ही जनरली वापस बाहेरून जर आलो तिथे पंचिंग करत असतो. बस असं पंचिंग झालं किंवा हा असा गेट आहे आणि मग निघतो आम्ही. तुम्हाला कॅम्पसबद्दल काही बोलायचं असेल काय बोला. मला काही नाही, छान वाटतंय. आम्ही जितकं एक्सपेक्ट केलं तितकी गरमी नाही आहे. इथे खूप शांत आहे वातावरण सध्या. छान वाटत आहे. अजून कॅम्पस सध्या खूप छान डेकोरेटेड आहे. हे बघा तुम्ही बघू शकता एकदम लाईट्स. काल तर खूप लाईटिंग्स लागल्या होत्या. इथे पूर्ण लाईट 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 एकदम चमकत होता. आणि अजून आता कॅम्पस खूप खाली आहे, शांत आहे. लाईक आईस्क्रीमही नाही मिळत आहे इथे. आम्ही बाहेर गेलो होतो आईस्क्रीम आणायसाठी. अजून आता खूप साऱ्या गाड्या बाहेर जाताना दिसणार. इथून येतात तिकडून येतात. आणि तुम्हाला सांगतो आमचं कॉलेज आहे ना हे लोकेटेड आहे जिम कॉर्बेटच्या त्या बेल्टमध्ये. ते जे आहे ना त्याच्यामुळे इथे लेपर्ड वगैरे येत असतात. आता कॅम्पसमध्ये लोक आहे म्हणजे अजगर. तर तुम्हाला फोटो दाखवतो. हे बघा हा फोटो बघा. अजगर बघा एवढा मोठा आहे. आणि हे जे रस्ता आहे ना हे लेककडे जाते. तुम्हाला लेकचे फोटो दाखवतो. फॅकल्टी रेसिडेन्सकडे जाते. हां. आणि तिथून थोडं अजून समोर गेलं की लेक दिसते. लेकचा तुम्ही फोटो पाहिला असेल खूपच छान दिसते. जस्ट बाजूला आहे. असा मग आमचा एंट्री आहे. एंट्रन्स असा आहे. आणि तिकडे जे तुम्हाला दूर दिसतं ना ते ॲडमिन ब्लॉक आहे. आता तुम्हाला डायरेक्ट फास्ट फॉरवर्ड तिथे जाऊन दाखवतो का ते ॲडमिन ब्लॉक दिसते कसं. हे आहे आमचं काशीपूर ॲडमिन ब्लॉक. यात सगळे ऑफिसेस सगळे आहे. प्लेसमेंट हॉल नंतर सगळ्यांचे डीनचं अकाउंट्स ऑफिस, स्टुडंट अफेअर्स ऑफिस, CAO's ऑफिस, प्लेसमेंट ऑफिस, MPRC ऑफिस सगळे याच्या अंदर आहे. त्या साईडला जे दिसत असेल तुम्हाला ते आहे अकॅड ब्लॉक. तर तिकडे आहे सगळे क्लासेस. आता तुम्हाला आम्ही इकडून एक अंदरून रस्ता आहे एक बाहेरून आहे. तर आम्ही अंदरून तुम्हाला दाखवतो अंदर जाऊन. जे तुम्हाला मागे सेटअप दिसत आहे ना थोडंसं आता ते आहे नाही जसं ते दिसतं. तर पण तुम्हाला ह्याचा एक व्हिडिओ दाखवतो काल हे दिसत कसं होतं आणि मला डिग्री भेटली कशी. हे बघा. दिव्यांशु टाके. असं मस्त सेलिब्रेशन होतं. इकडे हे अकॅड ब्लॉक आहे. अकॅड ब्लॉक आणि तिकडे जी मोठी बिल्डिंग आहे ना ते लायब्ररी आहे. आणि बाकी सगळे ऑफिस पण आहेत. तिथे खेळायसाठी ते एक रिक्रिएशनल रूम आहे. नंतर वेलनेस सेंटर आहे. खूप काही आहे त्या बिल्डिंगमध्ये. आतापर्यंत इथलं डेकोरेशन निघालं नाही आहे. आपण सांभाळून चालू. अजून आता तुम्ही पाहू शकता हा जो एरिया आहे हा आहे प्लेसमेंट ऑफिसवाला एरिया. इथे माझं फायनल इंटरव्ह्यू झालं होतं EY-साठी. माझं त्या रूममध्ये झालं होतं आणि मी हे रिप्लेस झालं. हे बघा हे आमचं अकॅड ब्लॉक. असं वाटत नाही का एकदम बढिया. हे बघा हे आहे प्लेसमेंट ऑफिस वगैरे सगळं इकडे आहे. इथे माझा इंटरव्ह्यू झाला होता आणि जिंकलो होतो मी केली त्या इंटरव्ह्यूमध्ये. आणि हा आमचा अकॅड ब्लॉक आहे. इथे जितके पण टीचर्सचे जे रूम्स असेल ते जसं आम्ही आता दाखवलं सगळे तशाच पॅटर्नमध्ये आहेत. एकदम सेम. सगळे पूर्ण बिल्डिंगचा स्ट्रक्चर एकदम सिमिलर आहे. हा फ्रंट विंग आहे ज्याच्या आपण आता मागे जाणार आहोत. तिकडे तुम्हाला एखादं मी क्लासरूम जर दिसत असेल तर दाखवून देईल. इथे अमूल आहे. आम्हाला कॉफी लेक्चर ब्रेकच्या मधात आम्हाला जेव्हा लागत होतं तेव्हा चहा कॉफी सगळं भेटत होतं इथे. हे बघा तुम्हाला मेन्यू दिसते ती. अजून चहा कॉफी सगळंच भेटत होतं. आणि आता हिच्यासोबत माझा एक फोटो पण आहे तुम्हाला दाखवेल. हिचं नाव काय आहे ट्रिओ आहे हिचं नाव. आणि ते CC आहे आणि CC मारतो. आपण इथून जाऊ. ही दिव्यांशूची फर्स्ट इयरची क्लास होती. हा वरती जायचा रस्ता जवळपास 3 फ्लोअर्स आहे आणि 3 फ्लोअर्सच एवढे जास्त आहे.
की फिरता फिरता हे बघा शॉर्ट बघा, इकडे सगळे स्टाफचे म्हणजे फॅकल्टीचे हे रूम्स आहेत. कॅबिन्स पण आहे आणि क्लासरूम्स पण आहे. आणि हे सरळ जाते ॲडमिन ब्लॉक, आपण जिथून आलो. आणि रोजचं माझं इकडे लिफ्ट एरिया आहे. आता सगळे कॅम्पसमधून गेले आहे म्हणून हे लिफ्ट दिसत नाही आहे. आता आपण अकॅड ब्लॉकच्या बाहेर आलो आहे, ॲडमिन ब्लॉकमधून अंदर जाऊ. आता तुम्हाला तिकडचा एरिया दाखवतो. ग्राउंड इथे जनरली फुटबॉल क्रिकेट मॅचेस होतात, पण असं तुम्ही जे हे पाहत आहे पूर्ण डेकोरेशन हे इथे काल कारण की डिनर झालं होतं म्हणून केलं होतं. आता हे थोडंफार निघालं आहे, बाकीचं ते आज रिमूव्ह करणार रात्रभर. डेकोरेशन खूप छान केलं होतं त्यांनी तसं काल. खूप वेल लेट होतं पूर्ण एरिया खूपच आणि जास्त. खूप मस्त जेवणही ठेवलं होतं त्यांनी. हे पाहू शकता तुम्ही इथे हे गोल आहे. याचा जो काय म्हणतो त्याला गोल गोल पोस्ट तो आहे, यांनी साईडला करून ठेवला आहे कारण की काल जेवायचं होतं इथे. आणि तिकडे ॲम्फी थिएटर आहे आमचं, तो दाखवतो तुम्हाला आता. आहे व्हॉलीबॉल ग्राउंड, इथे व्हॉलीबॉलवाल्या मॅचेस होतात. अजून इथे हे जे आहे हा पूर्ण पार्किंग लॉट आहे. इथे आमचे बसेस या जे पण पीकॉमवाले गेस्ट येतात या कुठलेही गेस्ट येतात त्यांची गाड्या इथे राहतात इझी टू ॲक्सेससाठी. आणि आता तुम्ही पाहू शकता ॲम्फी थिएटर. तुम्हाला ते पहा तिकडे दिसणार वेलनेस सेंटर या लायब्ररीवाली बिल्डिंग म्हणू शकता, अकॅड ब्लॉक सगळं एक साधे. तुम्ही याचे मी सकाळचे फोटो तुम्हाला दाखवतो पहा. हे सकाळी जर पाहिलं ना तर खूप वेगळं दिसते पहा. सकाळचे फोटो असे दिसते. पूर्ण अहमदाबादपासून इन्स्पिरेशन घेतला त्यांनी की तशा टाईपची बिल्डिंग असली पाहिजे. आणि हा आता ॲम्फी थिएटर आहे पहा. ॲम्फी थिएटरचं बोर्ड हा पहा, याच्या अंदर आहे ॲम्फी थिएटर. तुम्हाला ॲम्फी थिएटर दाखवतो. आमचा सगळ्यात मोठा फेस्ट आहे ते अग्नित्रय आहे. हे आहे ॲम्फी थिएटर. हे ॲम्फी थिएटरचा अजून इथे आमचा सगळ्यात मोठा फेस्ट होतो तो आहे अग्नित्रया. अग्नित्रयाच्या टाइमला हे मस्त म्हणजे पूर्ण छान डेकोरेटेड असतं. अजून इथे कधी कधी आम्ही येऊन जातो बाय चान्स कुठला काही कार्यक्रम असला तर, जे की रेअरली होतो कारण की आमचे मोस्ट ऑफ द कार्यक्रम मिनी ॲम्फी थिएटरमध्ये होते जे क्लॅड ब्लॉकमध्ये आहे. अजून आता आम्ही तुम्हाला ॲम्फी थिएटरच्या अंदर नेत आहोत. ॲम्फी थिएटर एका बिल्डिंगवरचं माझ्याकडे एक शॉट आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. खूपच बढिया दिसते. आता पहा ॲम्फी थिएटर तुम्हाला अंधारात तर काही दिसत नाही. हे तुम्हाला चांगलं मध्ये आहे, पण तुम्हाला एक खूप मस्त सनसेटवाला फोटो दाखवेल मी जो फर्स्ट इयरच्या अग्नित्रयाचा आहे. तेव्हा तुम्हाला दिसेल की कसं डेकोरेशन होतं. इथे मधात एक असं स्पीकरवाली जागा असते जिथून पूर्ण ऑडिओ कंट्रोल्स असतात. आणि तिथे समोर तो बघू शकता तुम्ही एक इथे हा स्टेज आहे आमचा. सो इथे पूर्ण ते एक प्लॅटफॉर्म बनवतात जिथे डान्स सिंगिंग वगैरे बाकी वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. इथे आम्ही 15 ऑगस्टचा कार्यक्रम करतो, अजून 26 जानेवारीचा करतो कारण की तेव्हा इथे नाटक वगैरे केल्या जातं आणि खूप सारे लोक येतात, मोस्टली ज्युनियर्स येतात. बस हे जे आहे ना हे ब्लॉक्स आहे, हा एफ ब्लॉक आहे. याचा जर माझं ड्रोन शॉट असेल तुम्हाला दाखवेल. ABCDE असे 6 ब्लॉक्स आहे. प्रत्येक म्हणजे ए समजा क्लस्टरमध्ये 4 ब्लॉक आहे. A1 A2 A3 A4 असं मस्त करता करता मी तसं त्या ब्लॉकमध्ये राहतो. मागच्या वेळेला तुम्हाला दिसत असेल, तुम्हाला दाखवेल मी ब्लॉक्स दिसते कशा अंदरून. ही वाली जे ब्लॉक आहे ना हे खिडकी हे आहे डी ब्लॉक. आता मी तुम्हाला दाखवेल माझा ब्लॉक दिसते कसा. इथे सायकल्स राहत, हे सायकल्स आम्हाला भेटत होते, आता थोडेसे नाही भेटत कारण की जनरली ते सायकल मेंटेनन्समध्येच राहते. तर मॅक्झिमम सायकल खूप वेळा बंदच राहते. पण आम्हाला पैदलची सवय खूप झाली याच्यामुळे. हा ई ब्लॉक आहे. इथे जनरली गेस्टला ठेवतात आणि इथे PhD वाले लोक राहतात. इनिशियली इथे फर्स्ट इयरवालेही राहत होते जेव्हा आम्ही फर्स्ट इयर्समध्ये होतो, पण नंतर मग असं चेंज होऊन गेलं. आता इथे PhD वाले राहतात कारण की त्यांनी PhD वाल्यांचे नंबर कमी करून टाकला आणि त्यांना इकडे अंदर कॅम्पसमध्ये शिफ्ट करून टाकलं. आता आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ टुवर्ड्स D ब्लॉक. F वरून आपण E मध्ये आलो, E वरून आता आपण D मध्ये जाऊ. आणि कुत्रा आम्हाला फॉलो करतोय. हे डॉग कोको. चलो आता दाखवतो तुम्हाला D ब्लॉक. बापरे अंधार झाला या ब्लॉकमध्ये. लाईट लावा लागेल या ब्लॉकमध्ये. कुत्रे आमचं वेलकम करत आहे. ब्लॉकचं एंट्रन्स आहे, वर जाऊ तुम्हाला ब्लॉक दाखवतो. दुसरे ब्लॉक्स सब ब्लॉक नियरली सेम दिसते, सगळे सेम दिसते असं नाही. आणि असं ब्लॉक चढून प्रत्येक ब्लॉकला असं मग
एंट्रन्स आहे, जिथे कॉमन बाल्कनी आहे तिथून वरचा फ्लोअर दिसतो. थांब, कुत्रा नाही आला पाहिजे, सॉरी ब्रो. असं प्रत्येक याच्यात कॉमन रूम राहते, फ्रीज, ओव्हन, सगळं राहतं इथे. आणि हे माझी रूम. मी रूम दाखवून देतो इथची. हे बघा, अशा रूम्स आहे. एक रूम दाखवतो. हे बघा, असे रूम राहते, अशी बाल्कनी राहते. आणि इथे एखाद्या रूमचं लाईट राहते. हे बघा, असं अलमारी भेटते, एक बेड राहते आणि असं सगळं सेटअप राहते. तर इथे येऊन आपण आपले दिवस काढतो. ही राहते बेडरूम. रेडियंट कूलिंग आहे आमच्या इथे, त्याचा पाईप आहे हा. आणि बाहेर असं आहे, वॉशिंग मशीन, ॲक्वा, ओव्हन, बेसिन, नॉर्मल गोष्टी आहे. आणि अशी ही कॉमन रूम आहे. इथे सगळेजण आम्ही बसतो, गोष्टी करतो, सगळ्या गोष्टी करू शकतो. चला, तर हे आहे एंड या टूरचा. बाय बाय.